कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। व्हिडिओ शूट वगैरे नका करू, एवढे कष्ट नका घेऊ। टाइम पास नुसता राहू दे। चला प्रेस कॉन्फरन्स एजींनी का नाही सांगितलं मला? का सगळं एकटेच फेस करणार आहे? नाही नाही, मला त्यांची मदत करायलाच हवी। अजून किती वेळ लागेल एजंटना यायला? लीला मॅडम पण असणार आहेत ना प्रेस कॉन्फरन्स मध्ये? हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। तुम्हाला पण एक विनंती करतो, प्लीज आम्हाला सहकार्य करा प्लीज। हे बघा, आम्ही ते एजंटना भेटायला आलोय, तुम्ही प्लीज लवकर बोलवा ना त्यांना। हो हो, एजे येत आहेत आणि तसंही ही प्रेस कॉन्फरन्स एजंटनीच बोलवली आहे ना। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण प्लीज थोडं तुम्ही पेशन्स ठेवा प्लीज। एजंटना सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहित आहेत, तर मग ते समोर का येत नाहीयेत? आम्ही अजून किती वेळ वाट बघायची आहे? अभिराम जागीरदार हाय हाय, 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 अभिराम जागीरदार प्लीज लवकरात लवकर एजंटना बोलवा, त्याशिवाय हे लोक काही शांत बसणार। आणि हो, लीला मॅडमचा बाईक विसरू नका, तो खूप इम्पॉर्टंट। हो मी बोलवतो सर। अभिराम जागीरदार हाय हाय, अभिराम जागीरदार हाय हाय, अभिराम जागीरदार हाय हाय। आम्हाला लीला जागीरदार यांच्याशी बोलायचंय, त्यांना बोलवा। बायकोवर असा जीवघेणा हल्ला करणाऱ्या माणसाला कडक शिक्षा झालीच पाहिजे। अभिराम जागीरदार हाय हाय, 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 अभिराम जागीरदार हाय हाय। एजे सर, लीला मॅडमचा व्हिडिओ बाईट आलाय का? अभिराम जहागीरदार, तुमच्या बायकोवर झालेल्या हल्ल्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर, तुम्हाला कोणावरती संशय आहे? हल्ल्याला इतका वेळ होऊनही तपासणीत काहीच प्रगती नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आलो आहे। पहिले तुम्ही सगळे सेटल व्हा। आधी आम्हाला सांगा, लीला जागीरदार कुठे आहेत? त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊनही तुम्ही इतक्या घाईनं त्यांना मुंबईत परत का आणलं? लीला जागीरदार तुमच्या बरोबर या प्रेस कॉन्फरन्सला का नाही आल्या? एक मिनिट, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, पण प्लीज एक एक करून शांतपणे प्रश्न विचारा, ओके? सेटल डाऊन। सर, तुम्ही तुमच्या वाईफ सोबत काश्मीरला गेलेलात, तिथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, हे खरं आहे का सर? मग अजूनही तुम्ही त्यावर कोणती ऍक्शन का नाही घेतली? हे बघा, माझं आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। यामागे कोणाचा हात आहे ते लवकरच कळेल। कशावरून हा हल्ला तुमच्या एखाद्या कॉम्पिटिटरने किंवा शत्रूने केला नसेल, आणि असा जर असेल तर त्याची किंमत तुमच्या बायकोने का चुकवावी? हे बघा, मी सांगितलं तुम्हाला की एन्क्वायरी चालू आहे, आणि ज्यांनी कोणी हे केलंय त्याला मी सोडणार नाही, हे नक्की आहे। पण कशावरून हा हल्ला तुम्हीच केला नसेल? व्हॉट? लीला माझी वाईफ आहे, मी तिच्यावर हल्ला का करीन? ते आम्हाला कसं कळेल? तुमची पहिली बायको ही लवकर गेली, तिच्या मृत्यूचं रिझनही तुम्ही अजून गूढ ठेवलं होतं। त्यावेळेसही प्रेस कॉन्फरन्स घेतली नव्हती, यावेळेसही तुमचा असाच काहीतरी येतो असेल तर? खरं तर तुमचे एवढे कॉन्टॅक्ट्स आहेत, पोलीस कमिशनरही तुमच्या ओळखीचे आहेत, मग तरी तपासाला एवढा वेळ का लागतोय? याचाच अर्थ असा होतो की ह्या हल्ल्यात तुम्ही इन्व्हॉल्व आहात
आणि म्हणून तुम्हीच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहात. इनाफ. हे बघा, आता तुम्ही काहीही कॉन्स्पिरसी मांडताय. आता जे काही घडलंय त्याला मी तुम्हाला सांगतो. ओके? खरं काय ते आम्हाला तुमच्याकडून नाही ऐकायचं, तुमच्या वाईफ कडून ऐकायचं. तुम्ही त्यांना बोलवा. तुम्ही त्यांचा आवाज असा दाबू शकत नाही. आम्हालाही कळू दे तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी मिळून त्यांच्यावर किती अत्याचार केलेत ते. आणि असं काय घडलंय जे तुम्ही त्यांच्या जीवावर उठलात? हो, आम्हाला तुमच्या वाईफ कडून सगळं सत्य ऐकायचंय. अभिराम जहागीरदार, आम्हाला मिसेस लीला जहागीरदार यांना भेटायचंय. नीला जागीरदार यांना आत्ताच्या आत्ता बोलवा. अभिराम जागीरदार, हाय हाय. अभिराम जागीरदार, हाय हाय. अभिराम जागीरदार, हाय हाय. अभिराम जागीरदार, हाय हाय. प्लीज शांत व्हा तुम्ही. मी माझ्या बायकोला इथे बोलू शकत नाही. तिची तब्येत ठीक नाहीये. तिला अजून मी प्रेशर देऊ शकत नाही. प्लीज समजून घ्या जरा. म्हणूनच मी तिला इथे प्रेस कॉन्फरन्सला बोलवलेलं नाहीये. तिला तिच्या रूम मध्ये रेस्ट करू द्या. ओके? तुम्हाला खरंच तुमच्या बायकोची तब्येतीची काळजी आहे की तुमचं सत्य बाहेर पडेल याची भीती वाटते आणि म्हणून तुम्ही तिला लपून ठेवलंय? इतका वेळ तुम्ही जे सांगितलं ते आम्ही ऐकून घेतलं. तुमची बायको होण्याची वाट पाहिली, पण आता नाही. आता आम्ही गप्पा बसणार नाही. सत्य काय आहे त्याचं उत्तर आम्ही मिळवूनच राहू. तुमच्यासारख्या बायकोच्या जीवावर उठलेल्या नवऱ्याला अद्दल घडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हीच ती वेळ आहे बायकोचा छळ करणाऱ्या माणसाला धडा शिकवण्याची. चला, यांचा चेहरा असा काळा करूया परत कुठल्याच माणसाची हिंमत झाली नाही पाहिजे बायकोचा छळ करण्याची. मॅडम, असं काही करू नका. 1 मिनिट थांबा. तुम्ही बाजूला वा. एजंटने असं काही केलं नाहीये. अहो थांबा. ओय, तुम्ही काय करताय? तुम्ही आधी बाजूला वा. अहो काय करताय? काय करताय तुम्ही? मॅडम, तुम्ही असं नाही करू शकत. ते एजंट तुम्हाला कळतंय का? ओ ताई ताई थांबा. इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे. 1 मिनिट. तुम्हाला जे काही करायचं ना ते करा. माझी बायको इथे येऊ शकत नाही अँड दॅट्स फायनल. तुम्ही बाजूला वा आधी. मॅडम, ते एजंट विराज थांब. त्यांना करू दे. त्यांना जे करायचं ते. गो हेड. असं करू नका. काय करताय तुम्ही? अरे बघ ना. थांबा. तुम्हाला मला प्रश्न विचारायचे आहेत ना? मीच आहे लीला अभिराम जहागीरदार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.